राग फक्त मारून निघत नसतो ग. नाही, आणि मगाशी बरोबर बोललीस तू. हो, तू माझ्या डोळ्यात कायम खुपत होतीस. कारण तू या घरात आलीस ना, ते जबरदस्ती माझ्या इच्छेविरुद्ध. पण केलं मी. इतकी वर्ष सहन केलं तुला. कोणासाठी? माझ्या सारंगसाठी. कारण त्याच्या डोळ्यात तुझ्या विषयीचं मला प्रेम दिसत होतं. मी तुला काय बोलले तर माझा मुलगा दुखावला जाईल म्हणून मी केवळ गप्प बसले. पण आता नाही. आता सारंगनेच सिद्ध केलंय की त्याचं माझ्यावरचं प्रेम जास्त आहे. आणि मी शिक्षा दिली ना. जेव्हा जेव्हा माझ्या सुना चुकल्या तेव्हा शिक्षा दिली मी त्यांना. का कुणाच ठाऊक, तुला मात्र कायम माफ करत गेले. कारण आधी चुका केल्या होत्यास ना तू. आता गुन्हा केलायस, अक्षम्य गुन्हा. आणि त्याची शिक्षा तुला मिळणारच. चल. सारंग, हात सोड. नाही आई. सारंग, माझा हात सोड. मला माहित होत या घराला हा दिवस बघावाच लागणार आहे. पण हे सगळं या पद्धतीने होईल याची कल्पना नव्हती मला. सारंग, आज तुला निवड करावी लागेल. हा, तुझं घर, या घराची प्रतिष्ठा की ही मुलगी, तुला जन्म देणारी ही आई की तुझं घर, तुझा संसार, सगळ्याची राख रांगोळी करणारी, सगळं काही उद्ध्वस्त करणारी ही मुलगी. कर निवड. पण तुला फक्त एकीचीच निवड करावी लागेल. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले. माझ्या घरात पाऊल नाही टाकायचं परत. हा उंबरठा ओलांडायच्या आधी 10 वेळा विचार कर. परत या घरात यायचं नाही. तुझा आणि आमचा संबंध आता कायमचा संपलाय. आता ना मी तुझी सावली सुद्धा नाही पडून देणार आहे माझ्या सगळ्या माणसांवर. बस झालं. केलंस तेवढं पुरे. आता प्लीज आम्हाला सुखाने जगू दे. निघून जा माझ्या घरात. निघून जा. ठीक आहे. आज मी मेहेंद्रे घराचा उंबरठा कायमचा ओलांडते. पण लक्षात ठेवा, या घराचा उंबरठा मी तुमच्यामुळे ओलांडते.
मला तुमच्यापासून आणि कुटुंबापासून तुम्ही दूर केले. आता ही सावली ह्या घरातून कायमची जाते. सारंग, तू नाही चुकलायस. आपण नाही चुकलो. आपण जे केलं ते बरोबरच केलं. तू नको उगाच त्रास करून घेऊस. तिचा आणि आपला संबंध संपला आणि जे झालं ते योग्यच झालं. या आधीच व्हायला हवं होतं. तू सावर स्वतःला. सारंग, तू योग्य केलंस की अयोग्य हे मी आत्ता नाही सांगू शकत. फक्त एक सांगतो, जी भाषा सावलीनी वापरली, ज्या स्वरात ती आईशी बोलली, त्या भाषेमध्ये किंवा त्या स्वरामध्ये तू कधी आईशी बोलला नाहीस. आज सावली चुकली. आज जे काही तू केलंस ते योग्य केलंस. योग्य. तुझा निघून जा इथून. मी हात सोडते, विनंती करते. तुझी काळी सावली आमच्यावर नको. सारंग, आज तुला निवड करावी लागेल. तुझं घर, या घराची प्रतिष्ठा की ही मुलगी. पण तुला फक्त एकीचीच निवड करावी लागेल. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले. बोला साहेब. ती सावली आत्ता घराच्या बाहेर पडली, लक्ष आहे ना? अगदी समोर आहे साहेब. आत्ताच व्हॅनच्या बाजूने गेली. काय करू? हातात चांगलं शिकार आले साहेब. उडू का तिला इथंच? एक झटका मारला की विषय संपला. तू ना तुझ्या गुडघ्याचं ना ऑपरेशन करून घे, म्हणजे डोकं थाळ्यावर येईल. घराच्या बाहेर राडा घालणार आहेस म्हणजे पोलीस आले तर फासावर तू लटकशील. कळलं काय? तिला लांब कुठेतरी घेऊन जा आणि संपव. तिचं नखही सापडलं नाही पाहिजे. कळते का? समजलं साहेब. आता या सावलीला थेट देवाघरीत पोहोचवतो. अरे देवा, डायलॉग मारतोय. माझं फक्त काम कर रे बाबा, काम कर. विठ्ठला.